नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 4 मध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटकडून जोरदार प्रचार सुरू आहे। धनुष्यबाण या अधिकृत निवडणूक चिन्हावर शिवसेना शिंदे पक्षाकडून कविताताई बाळासाहेब कर्णक, सविताताई राजू जाधव, सचिन भास्करराव ढिकले आणि सतनाम दिलीपसिंग राजपूत हे चारही अधिकृत उमेदवार मतदारांशी थेट संपर्क साधत प्रचार करीत आहेत। प्रभागातील नागरी सुविधा, पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य, शिक्षण तसेच महिलांसाठी आणि युवकांसाठी असलेल्या योजनांवर भर देत उमेदवारांनी घराघरात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं त्यांनी नागरिकांना आश्वासन दिलंय। यावेळी शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या नेतृत्वावर आणि विकासात्मक धोरणांवर विश्वास व्यक्त करत नागरिकांकडून उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र दिसून येत आहे। नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। नाशिक सार्वत्रिक निवडणूक 2026 बिगुल वाजता आता सर्वीकडे प्रचाराला सुरुवात झाली आहे आणि आपण आलो आहे प्रभाग क्रमांक 4 मध्ये। आपल्यासोबत या प्रभागातील अधिकृत उमेदवार आहे शिवसेना शिंदे गटाकडून। तर आपल्यासोबत आहेत कविताताई कर्णक, सविताताई जाधव, सचिन ढिकले आणि सतनाम राजपूत हे चारही उमेदवार आता रिंगणात उतरले आहेत आणि आपण उमेदवारांकडून जाणून घेऊया की त्यांचा पुढील उद्देश काय असणार आहे। सर्वांगीण विकास हाच आमचा पुढील उद्देश आहे। प्रत्येकाला गोरगरिबाला घर मिळालं पाहिजे, त्या घरामध्ये नळ मिळाला पाहिजे, नळाबरोबर लाईट मिळाली पाहिजे, म्हणजे वॉटर, गटर आणि मीटर ही जी मूलभूत सुविधा आहेत ह्या त्यांना मिळाल्या पाहिजे। कारण आमचा 60% हा स्लम प्रभाग आहे आणि ह्या स्लम प्रभागामध्ये नागरिकांच्या बऱ्याच समस्या आहेत। काहींना घर नाही आहे, काहींना लाईट नाही आहे, काहींना नळ नाही आहे, या सगळ्या गोष्टींची पूर्तता आम्ही करणार आहोत। नक्कीच ताई या माजी नगरसेविका होत्या आणि ज्या काळी त्या माजी नगरसेविका होत्या तेव्हा त्यांनी त्यांच्या प्रभागाचा विकास करण्यात नेहमीच हातभार लावला आहे आणि ही जनता याच कार्याची दखल घेऊन नक्कीच या चारही उमेदवारांना महानगरपालिकेत पाठवल्याशिवाय राहणार नाही। आणि हा झाला आनंदाचा क्षण आणि दुःखाची गोष्ट सांगायची झाली तर गेल्या 5 वर्षांपूर्वी जी महाभयंकर परिस्थिती आली होती, कोरोनासारखा काळ आला होता, त्यावेळी देखील ताईंनी खूप मदत केली होती। तर त्याचबरोबर चारही उमेदवारांनी कोरोना काळात मदत केली होती। तर आपण ताईंकडनं जाणून घेऊया की त्या काळी त्यांनी काय कार्य केले होते। कोरोना काळामध्ये खरं तर मी म्हणेल माझे बंधू सतनाम राजपूत, सचिन ढिकले, सविताताई आणि मी स्वतः आम्ही सर्वांनी प्रत्येकाच्या घरामध्ये रेशन कसं पोहोचलं जाईल याची काळजी घेतली होती। प्रत्येकाच्या पोटाला 2 घास मिळाले पाहिजे यासाठी आम्ही अतिशय महत्त्वाचा उपक्रम म्हणजे रामरोटी नावाचा उपक्रम राबवला, म्हणजे प्रत्येकाला जेवण हे मिळालं पाहिजे। कोरोना काळामध्ये इतकी भयंकर परिस्थिती होती, त्यांना ऑक्सिजनची गरज होती, तर ऑक्सिजन पुरवण्याचं कामही आम्ही केलेलं आहे। नक्कीच ताईंनी सांगितल्याप्रमाणे की त्यांनी कोरोना काळात देखील खूप मदत केली। कोरोना काळातच म्हणायचं झालं तर प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक कार्यक्रमात गोरगरीब जनतेसाठी त्यांनी नेहमीच उभ्या राहतात। ताईच नाही तर हे चारही उमेदवार नेहमीच गोरगरीब जनतेसाठी उभा आहे आणि याच कार्याची दखल घेऊन नक्कीच नागरिक यांना ही सुवर्ण संधी प्राप्त करून देतील आणि या चारही उमेदवारांना निवडून देतील। आणि ताईंनी आपल्याला जी माहिती दिली आहे त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूजतर्फे त्यांचे धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।